पालघर माहिम सड़क निर्माण में बड़ा खेल। क्या निकृष्ट निर्माण कार्य बन रहा है हादसों की वजह? मंत्री ने उठाए गंभीर सवाल, पीडब्ल्यूडी और ठेकेदार से मांगा जवाब। नमस्कार, मैं हूं पूजा सिंह, आपकी एंकर। पालघर जिले की एक महत्वपूर्ण सड़क करोड़ों रुपए का निर्माण कार्य, लेकिन अब उसी सड़क पर निर्माण गुणवत्ता को लेकर गंभीर सवाल उठ रहे हैं। आरोप है कि पालघर माहिम मुख्य सड़क के निर्माण में तकनीकी मानकों का पालन नहीं किया जा रहा। सड़क की साइड पट्टी में जहां मुरूम का उपयोग होना चाहिए, वहां मिट्टी का भराव किए जाने का आरोप लगाया गया है। इन्हीं आरोपों के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी मौके पर पहुंचे और संबंधित अधिकारियों से जवाब मांगा। क्या निर्माण कार्य में भ्रष्टाचार की आशंका है? क्या निकृष्ट निर्माण कार्य पालघर जिले में बढ़ते सड़क हादसों की एक वजह बन रहा है? देखिए महाराष्ट्र तक टीवी न्यूज की ये विशेष ग्राउंड रिपोर्ट। माहिम मुख्य सड़क का निर्माण कार्य इन दिनों जारी है, लेकिन निर्माण की गुणवत्ता को लेकर विवाद खड़ा हो गया है। मनसे के पालघर तालुका अध्यक्ष श्री संदीप किणी का आरोप है कि सड़क की साइड पट्टी में निर्धारित मुरूम की जगह मिट्टी का उपयोग किया जा रहा है, जिससे सड़क की गुणवत्ता प्रभावित हो सकती है। आरोप सामने आने के बाद श्री संदीप किणी स्वयं मौके पर पहुंचे। उन्होंने लोक निर्माण विभाग, पीडब्ल्यूडी के अधिकारी और संबंधित ठेकेदार को घटनास्थल पर बुलाकर निर्माण कार्य पर आपत्ति दर्ज कराई तथा गुणवत्ता की जांच की मांग की है। अब हम चलते हैं सीधे उस विवादित स्थल पर, जहां हमारे संवाददाता ने मनसे के पालघर तालुका अध्यक्ष श्री संदीप किणी से खास बातचीत की। आइए सुनते हैं कि इस पूरे मामले पर उनका क्या कहना है। मनसे का कहना है कि यदि निर्माण कार्य में निर्धारित मानकों का पालन नहीं किया जा रहा है तो इसकी निष्पक्ष तकनीकी जांच कराई जानी चाहिए। संगठन ने मांग की है कि निर्माण सामग्री की गुणवत्ता की जांच कराई जाए और यदि किसी प्रकार की अनियमितता सामने आती है तो संबंधित ठेकेदार एवं जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। हालांकि इन आरोपों पर अभी तक लोक निर्माण विभाग या संबंधित ठेकेदार की ओर से कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। बड़े सवाल, क्या पालघर माहिम सड़क निर्माण में गुणवत्ता से समझौता किया जा रहा है? क्या निर्माण कार्य की स्वतंत्र तकनीकी जांच होगी? यदि अनियमितता साबित होती है तो क्या जिम्मेदार अधिकारियों ठेकेदार पर कार्रवाई होगी? क्या निकृष्ट सड़क निर्माण पालघर जिले में बढ़ते सड़क हादसों की एक वजह बन रहा है? इन सभी सवालों के जवाब अब जांच और संबंधित विभाग की आधिकारिक कार्यवाही के बाद ही सामने आएंगे। कैमरामैन हितेश चौहान के साथ तेजेंद्र सिंह, महाराष्ट्र तक टीवी न्यूज, पालघर। मला एवढंच फक्त विचारायचं आहे तुम्हाला, आणि इस्टिमेटला जर असं असेल तर मला सांगा, इस्टिमेटला असं आहे, असंच्या असं तर चालेल। तुम्ही जर सांगत असाल इस्टिमेटला असं आहे तर चालून घेऊ आपण। नाहीये, आमचे आरी आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांना मी आता आप मुझे मिले थे। नहीं नहीं एक मिनट क्या किसके लिए लाए? किसके लिए लाए? एक मिनट रुकिए मैं नहीं, आप किसके लिए लाए बोल रहे? त्यांना हे सगळ्याच्या सगळं मी उद्या परवा 2 दिवसात सगळं काढायला सांगितलं। पण हे टाकतातच का? म्हणजे आमच्यासारखं जागृत एखादा नागरिक तिकडे जातोय म्हणून आम्ही सांगतोय। सामान्य माणूस बिचारांना काय माहिती पडते? तुम्ही टाकणार, रोलिंग करणार, निघून जाणार, म्हणजे अशा पद्धतीचं काम करणार आहे तुम्ही। साहेब मला एक सांगा साहेब, हे जर एवढं नाही हे सगळं काढायला सांगितलं त्यांना, सगळ्याच्या सगळं काढायला लावलंय। आपली साहेब यांची लोक तिकडे टाकत होती, आम्ही त्यांना थांबवलं। ते बिचारे ते बाया सगळ्या निघून गेल्या तिकडे, त्यांना सांगितलं थांबा साहेब येत आहेत, पण त्या थांबल्या नाही, तिकडे सरळ चालत चालत निघून गेल्या। आता ती पसरवायला लावलेला आहे साहेब, असं नाही की फक्त टाकलेला आहे, डेपो टाकलाय आणि झालाय, तिकडे पसरवलेला पण आहे पुढे। असं नाही ना, चांगलं काम करतात चांगलं करा ना, आम्ही तुम्हाला चांगल्या कामासाठी चांगलंच बोलणार आहे, पण असं खराब काम करणार तर होऊन देणार नाही साहेब। रिमूव कर देंगे। नहीं टेस्ट कैसा इधर डाल टेस्ट कैसे करने वाले थे मुझे आप बताओ जरा। आप आणि साहेब मला एक सांगा, टेस्ट की बात ही नहीं आती, ये निकालने का यूज नहीं, निकालना है तो निकालना है, सब निकाल दीजिए। ठीक है, हमने अप्रूवल नहीं दिया, इसको निकाल लीजिए भैया। आपका अप्रूवल का क्या सब भैया, तो ये बटन डालेंगे नहीं, निकालने के लिए। साहेब मला एक सांगा साहेब, ह्याच्यावर नियंत्रण कोणाचं असायला पाहिजे? नाही नियंत्रण नाही, म्हणजे हे टाकतात व्यवस्थित काम करतात नाही, काहीतरी कोणतरी व्यक्ती पाहिजे याच्या मागे। आपलं कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टर होती नियंत्रण ठेवण्यासाठी आरी आणि त्यांचे इंजिनियर आहेत। हे आरी आहेत, हे सेपरेट आहेत, थर्ड पार्टी इंजिनियर जे आहेत ते आहेत, आणि ते कोणी आपल्या डिपार्टमेंटने त्यांना नेमणूक केली, डिपार्टमेंटनेच त्यांना नेमणूक केली त्या प्रोजेक्टसाठी, की त्याच्यावरती पूर्ण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती मेंटेनन्स बघण्यासाठी मग त्यांचे आहे। आणि त्यांनी जर का नाही ऐकलं तर मग तुम्हाला जर नेमणूक केलेली आहे तर तुम्हाला हे योग्य आहे का? तुमच्या आहे का योग्य? इतना डाले, इतना गाड़ी डाले, एक गाड़ी डालते ना, एक गाड़ी डालते तो आपका समझ लेते कि एक गाड़ी डाले, लॉस, लेकिन वो डाल के निकल जाएंगे। एक आता
आता आमच्यासारखा जागृत आहे माणूस म्हणून आम्ही सांगतो इकडे थांबून, बरोबर आहे. बरं मला एक सांगा साहेब, दुसरी गोष्ट अशी आहे की आता एवढं सगळं काम सुरू आहे, एवढं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे, एक तरी बोर्ड लागलाय का हो साहेब? एक कुठल्या पद्धतीचं काम आहे, किती लांबी रुंदी, त्याचं इस्टिमेट काय, कुठला बोर्ड लावायची आपल्याकडे काय आहे की नाही पद्धत? तुम्ही आधी आहेत ना, मला तुम्ही एक सांगा, मला बोर्ड कुठे लागतोय? मला एवढ्या पालघर पासून ते आता काम सुरू आहे, मला सांगा की बोर्ड कुठे लागल्यात का तुमच्या कामांचे? हा, असं तुम्ही समजू नका की आम्ही काय दुर्लक्ष करतोय म्हणून तुम्ही सुटले जाणार. पटेल साहेब, माझ्या मते हे अशा पद्धतीचं काम बरोबर नाही साहेब. भेटलेलो हा, हे बोलतात की मी गावाला जाऊन आल्यानंतर तुम्हाला सर्व करून देतो 23 तारखेला. आज 23 ची माझ्या मध्ये 8 तारीख झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही. मला इस्टिमेटची कॉपी पाहिजे होती, ती दिलेली नाही. त्यांनी नका देऊ. तुमचं आणि माझं फोनवरती झालं, मी ते झेरॉक्स काढून ठेवलेले तुमच्या ग्रामपंचायतला, मी तुम्हाला ते पत्र देऊन टाकतो, त्याचा विषय नाही येणार. नाही ते ऑफिसमध्ये नेऊन देऊन टाकतात. नाही, हे तुम्ही सबमिट करा आणि ह्या आजच्या ह्याच्या हिशोबाने आम्ही आजच त्यांना नोटीस देतो. नाही पण तुम्ही ह्या संदर्भात ह्यांना काय नोटीस काढणार की नाही, काय करणार आहे? आजच नोटीस काढतो आणि त्याची कॉपी मी तुम्हाला माहीम ग्रामपंचायतीला सुद्धा देतो, ठीक माहीमला आहे. द्या, आणि दुसरी गोष्ट, हे सगळं काढायला 2 दिवसामध्ये, तुमचं उद्याच्या दिवसामध्ये हे जेवढं मटेरियल तुमचं जे काढलेलं आहे ना, ते सगळ्याच्या सगळं रिमूव्ह करण्याची जवळ. पाणेरी ब्रिजचं तोडणार नाही, त्यांना क्लिअर कट सांगितलेलं आहे, कारण पावसाळ्याच्या अगोदर जर का नाही झालं तर अडचण होऊन जाईल, खूप मोठी अडचण होईल. हा, नाही, आणि तुम्ही जर करत असाल तर ते काम त्या नाही, पद्धतीने नाही. झालं पाहिजे. करायचं पीडब्ल्यू विषय नाही. तुम्ही साहेब, तुम्हाला अधिकार आहेत ते. हा. करायचा विषय नाही. जर का नाही झालं तर याला पर्याय येणारच नाही पुढच्या पावसाळ्यात. तो ठीक आहे, बघा तुम्ही काय झालं लक्ष द्या. आता जे पुढे आपला भरणे पडायला काम चालू आहे साहेब, किती लाईन तुटल्यात पाण्याच्या, अंतर्गत लाईन ज्या आहेत टाकून दिलं ना. त्या तुम्ही तो पाईप टाकला क्रॉसिंगला, बरोबर आहे. आता मला सांगा हे संपूर्ण नाही, पण त्याच्यामध्ये लाईन तुटल्यात, त्याला तुम्ही काय आता करणार आहे? ते दुरुस्त करून करणार, आम्ही करणार की तुम्ही करणार नाही, आहे? नाही, आम्ही- मग ते आता सगळ्यात तुटल्यात लोकांचे बोंबाबोंब आहे साहेब नाही, तिकडे. ते आहे ना, मॅडमचे फोन आला होता की मी हे स्वतः आजच्या- अटेंड केलं, ऐकून घेता. हा. तर पाईप या बोला. रोडला नाही मिळत. मी द्यायला. स्वतः- नाही, कॉन्क्रीट रोडच्या याच्यामध्ये आपण युटिलिटी नाही पण साहेब काय माहितीये का साहेब, तुम्हाला एक सांगतो, आता जलजीवन मिशनचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या लाईनचं. घरं दोन्ही साईडनं गावं आहेत, पाड्या आहेत. आता मला सांगा, क्रॉसिंग करायला पुन्हा रोड तोडायचं का आपण? तुम्ही मध्ये मध्ये जिथे पाहिजे गरजेचं आहे तिथे टाकायला हवे आहेत, ते पाणी खूप गरजेचे आहेत पाईप. कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये 4.5 पण आता इकडे पाईप आपल्याला शेवटी क्रॉसिंगला खूप कलवट आहे. प्रत्येक किलोमीटर मध्ये 2 काय करणार? पण ते गरजेचं आहे ना, आपल्याला रोड तुटणार साहेब ह्याच्यामध्ये.